सो हाय एवरीवन, वेलकम बॅक टू अनदर न्यू व्हिडिओ. सो गाइस, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे की तुम्हाला सीईडची एक्झामला जाताना काय काय गोष्टी तुम्हाला घेऊन जायच्या आहेत, काय गोष्टी एक्झाममध्ये अलाउड आहेत, काय गोष्टी अलाउड नाही आहेत, एक्झाम सेंटरवरती काय गोष्टी घेऊन गेल्यानंतर तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकतो. मला माहिती आहे की भरपूर मुलांना कन्फ्युजन आहे. दादा मी रायटिंग पॅड घेऊन जाऊ शकतो का? ट्रान्सपरंट रायटिंग पॅड चालेल का? दादा वॉटर बॉटल चालेल का? आम्हाला रफ पेजेस घेऊन जायचे आहेत का? हे भरपूर सारं कन्फ्युजन आहे. बट डोंट वरी, ही व्हिडिओ बघितल्यानंतर तुमचं सगळं कन्फ्युजन क्लिअर होऊन जाईल. प्लस ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक्झामिनेशन सेंटरवरती गेल्यानंतर तुम्हाला काय काय प्रोसेस करावी लागते हे पण मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. आणि मला माहिती आहे की तुमचा टाईम खूप इम्पॉर्टंट आहे, खूप व्हॅल्युएबल आहे आणि आता तुम्ही सीईडची प्रिपरेशन पण करताय. तर त्यामुळे मी तुम्हाला ह्या व्हिडिओचे इम्पॉर्टंट टाईमस्टॅम्प प्रोव्हाइड केलेले आहेत. सो जो पण तुम्हाला इम्पॉर्टंट टॉपिक बघायचा आहे त्या टाईमस्टॅम्पवर क्लिक करून तुम्ही डायरेक्टली त्या टॉपिकवर शिफ्ट होऊ शकता. बट सगळ्यात पहिले जर तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की तुम्ही ह्या चॅनलसोबत कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा. आणि आपला हा व्हॉट्सॲप चॅनल आहे तर हे पण तुम्ही जॉईन करून ठेवा. कारण की ह्या चॅनलवरती जे पण मला स्टुडंट्सकडनं शिफ्ट वाईज इम्पॉर्टंट क्वेश्चन्स किंवा टॉपिक मिळतील तर ते मी ह्या व्हॉट्सॲप चॅनलवरती शेअर करणार आहे. तर हे तुम्ही व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करून ठेवा. ह्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. सगळ्यात पहिले आपण बघूया की तुम्हाला सीईडची एक्झामला जाताना काय काय गोष्टी घेऊन जायच्या. सगळ्यात पहिले आहे तुमचं फायनल ॲडमिट कार्ड. जे पण तुमचं फायनल ॲडमिट कार्ड रिलीज झालेलं आहे, जे तुम्ही बघितलेलं आहे, तर हे तुम्हाला घेऊन जायचं आहे. आता ह्या इकडे तुम्हाला ॲडमिट कार्डची PDF दाखवून चालणार नाही आहे. सगळ्यात पहिले ते ॲडमिट कार्ड तुम्ही डाउनलोड करा, त्याची तुम्ही प्रिंट काढा. कलर प्रिंट काढा, ब्लॅक अँड व्हाईट काढा, कशी पण काढा. बट त्या ॲडमिट कार्डवरती जे पण डिटेल्स दिलेले आहेत हे सगळे क्लिअरली विजिबल असले पाहिजेत. ॲडमिट कार्डवरती तुमचा रोल नंबर म्हणजे तुमचं युजर नेम आणि पासवर्ड दिलेला आहे. तर ते युजर नेम आणि पासवर्ड तुम्हाला कॉम्प्युटरवरती एंटर करावं लागणार. जेव्हा तुमची सीईडची एक्झाम सुरू होईल त्याच्या आधी तुम्हाला लॉग इन करावं लागतं. ते युजर नेम आणि पासवर्ड एंटर करून तुम्हाला लॉग इन करावं लागतं. आणि हे डिटेल्स तुमच्या ॲडमिट कार्डवरती दिलेले आहेत. आणि अजून एक गोष्ट, हे ॲडमिट कार्ड तुम्हाला रिकामं घेऊन जायचं नाही आहे. हे ॲडमिट कार्ड तुम्हाला फिलअप करायचं आहे. आता काही गोष्टी ह्या ॲडमिट कार्डवरती घरूनच तुम्हाला फिलअप करून जायच्या आहेत आणि काही गोष्टी एक्झाम सेंटरवरती गेल्यानंतर फिलअप करायच्या आहेत. आता काय काय गोष्टी तुम्हाला फिलअप करायच्या आहेत तर ह्याच्यावरनं मी एक डिटेलमध्ये व्हिडिओ बनवलेली आहे, हाऊ टू फिल ॲडमिट कार्ड म्हणून. तर त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला आय बटनमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. तर ती पण व्हिडिओ तुम्ही नक्की चेकआउट करा. त्याच्यामध्ये मी तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर केलेले आहेत. सेकंड आहे तुमचं ओरिजिनल फोटो ID प्रूफ. तुम्हाला फोटो ID प्रूफ कॅरी करायचं आहे. फोटो ID प्रूफमध्ये तुम्ही काय काय कॅरी करू शकता. सगळ्यात पहिले आहे तुमचा आधार कार्ड. तुमचा आधार कार्ड चालेल किंवा जर तुमच्याकडे आधार असेल तर तुम्ही आधार पण घेऊन जाऊ शकता. तुमचा पॅन कार्ड तुम्हाला चालणार आहे. जर तुमच्याकडे आधार कार्ड नसेल तर तुम्ही पॅन कार्ड घेऊन जाऊ शकता. पॅन कार्ड नसेल तर तुम्ही बँक पासबुक घेऊन जाऊ शकता. बट त्या बँक पासबुकवर तुमचा फोटोग्राफ असला पाहिजे. त्या बँक पासबुकवर तुमचा फोटोग्राफ हा क्लिअरली विजिबल असला पाहिजे. त्याच्यानंतर तुमचा पासपोर्ट पण चालेल. जर तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स असेल तर तुमचा परमनंट ड्रायव्हिंग लायसन्स पण चालेल. बट लक्षात घ्या, ह्या इकडे परमनंट ड्रायव्हिंग लायसन्स चालेल, लर्नर ड्रायव्हिंग लायसन्स चालणार नाही. आणि त्याच्यानंतर जर तुमच्याकडे ह्याच्यापैकी कुठलेही डॉक्युमेंट नसतील तर तुम्ही 12वीला ज्या पण कॉलेजमध्ये होतात तर त्या कॉलेजने तुम्हाला एक ID प्रूफ दिलेला असेल तर ते सुद्धा ID प्रूफ ह्या इकडे चालणार आहे. सो हे काही डॉक्युमेंट्स आहेत जे फोटो ID प्रूफ्स आहेत, हे तुम्ही घेऊन जाऊ शकता. आता हे सगळेच घेऊन जायचे आहेत का? नाही. ह्याच्यापैकी कुठलं तरी एकच फोटो ID प्रूफ तुम्ही घेऊन जा. आता ह्या इकडे ना भरपूर मुलांचे क्वेश्चन्स आहेत, दादा माझ्या फोटो ID प्रूफ म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण आधार कार्ड घेऊया. मोस्ट कॉमन आहे आधार कार्ड. आता भरपूर मुलांच्या आधार कार्डवरती काही काही मिस्टेक्स आहेत. तर ती मुलं विचारतात की दादा मग आम्हाला प्रॉब्लेम होईल का? लक्षात घ्या की जर तुमच्या आधार कार्डवरती काही मिस्टेक असेल, छोटी जरी काही मिस्टेक असेल तर ट्राय करा अजून एक फोटो ID प्रूफ घेऊन जायचं. म्हणजे आधार कार्डसोबत तुम्ही 12वीचा कॉलेज ID प्रूफ घेऊन जाऊ शकता. जर तुमच्याकडे बँक पासबुक असेल तर बँक पासबुक घेऊन जाऊ शकता. म्हणजे असं एक ID प्रूफ कॅरी करा ज्याच्यावरती सगळे डिटेल्स करेक्ट असतील आणि ते डिटेल्स तुमच्या ॲडमिट कार्डसोबत मॅच होत असतील. कारण की एक्झाम सेंटरवरती गेल्यानंतर जेव्हा तुम्ही एक्झामिनेशन सेंटरमध्ये एंट्री करता तर त्या तिकडे तुमचे डॉक्युमेंट चेक केले जातात. डॉक्युमेंट म्हणजेच काय, तुमचा आधार कार्ड आणि तुमचा हॉल तिकीट हे सगळं मॅच करतात की ह्याच्यावरती जे पण डिटेल्स दिले आहेत हेच डिटेल्स ह्याच्यामध्ये दिलेले आहेत का, हे सगळं मॅच केलं जातं. तर त्याच्यामुळे असा ID प्रूफ कॅरी करा ज्याच्यावरती सगळे डिटेल्स करेक्ट दिलेले असतील आणि हे डिटेल्स तुमच्या फायनल ॲडमिट कार्डसोबत मॅच होत असतील. आता काही मुलांच्या आधार कार्डवरती लहानपणीचा फोटो आहे तर ती पण मुलं टेन्शनमध्ये आहेत. ती मुलं विचारतात की दादा लहानपणीचा फोटो आहे तर चालेल का? चालेल, काही टेन्शन नाही. बट त्याच्यासोबत तुम्ही एक बॅकअपसाठी दुसरा ID प्रूफ पण घेऊन जा. बघा म्हणजे दरवर्षी असं होतं, भरपूर मुलं असतात ज्यांच्या आधार कार्डवरती लहानपणीचा फोटो असतो. त्यावेळी म्हणजे मुलांना ते अलाव करतात, एवढा काही इश्यू होत नाही.
बट प्रत्येक सेंटरवाले अलाव करतीलच असं नाही आहे, कारण की काही एक्झामिनेशन सेंटर व्हेरिफिकेशन प्रोसेसमध्ये खूप स्ट्रिक्ट असतात. तर त्या केसमध्ये तुम्ही आधार कार्ड तर कॅरी कराच, प्लस त्यासोबत जर तुमच्याकडे अजून एक कुठलं दुसरा आय डी प्रूफ असेल तर ते पण तुम्ही बॅकअपसाठी घेऊन जा. म्हणजे एक्झाम सेंटरवरती गेल्यानंतर असं नाही झालं पाहिजे की यार आपण एकच आय डी प्रूफ आणला, अजून एक आणायला पाहिजे होतं. सो बॅकअपसाठी अजून एक आय डी प्रूफ घेऊन जा. सो ह्याच्यापैकी कुठलं तरी एक डॉक्युमेंट तुम्ही कॅरी करू शकता. नेक्स्ट आहे तुमचा पासपोर्ट साईज फोटो. आता तुमचा पासपोर्ट साईज फोटोग्राफ तुम्हाला कॅरी करायचा आहे. मी रेकमेंड करेन की 3 ते 4 फोटोग्राफ तुम्ही कॅरी करा, कारण की एक्झाम सेंटरवरती गेल्यानंतर त्या तिकडे तुम्हाला फोटोग्राफ अटॅच करावा लागू शकतो. मे बी एक अटॅच करावा लागू शकतो, 2 अटॅच करावे लागू शकतात. बट मी रेकमेंड करेन की 3 ते 4 घेऊन जा, कारण की इन केस जर लागलाच तर त्या तिकडे असं नाही झालं पाहिजे की यार आपल्याकडे फोटोच नाही आहे. तर त्यामुळे बॅकअपसाठी फॉर दी सेफ साईड तुम्ही 3 ते 4 फोटोग्राफ तुम्ही घेऊन जा. आता हे कंपल्सरी नाही की ॲडमिट कार्डवरती जो फोटो आहे तोच फोटो घेऊन जायचा आहे का, तुम्ही दुसरा कुठला तरी फोटो घेऊन जाऊ शकता. बट त्याच्यावर त्या फोटोचा फेस, त्या फोटोमध्ये जो तुमचा फेस आहे आणि तुमच्या ॲडमिट कार्डवरती जो फेस आहे हा मॅच झाला पाहिजे. त्यांना हेच चेक करायचं असतं की यार हा स्टुडंट, म्हणजे हा फोटोमध्ये जो स्टुडंट आहे हा स्टुडंट आणि हा स्टुडंट मॅच होतोय का, त्यांचा फेस रेकग्नाइज होतोय का, तेच त्यांना व्हेरीफाय करायचं असतं. सो 3 ते 4 फोटोग्राफ तुम्ही घेऊन जा. नेक्स्ट आहे ट्रान्सपरंट वॉटर बॉटल. आता ट्रान्सपरंट वॉटर बॉटल तुम्हाला कॅरी करायची. लक्षात घ्या की वॉटर बॉटलमध्ये काही पण असं लिहिलेलं नसलं पाहिजे. काही वॉटर बॉटलमध्ये काय काय टेक्स्ट वगैरे लिहिलेलं असतं, काय काय लेबल्स वगैरे असतात. सो ट्राय करा ते लेबल्स वगैरे काढून ती वॉटर बॉटल घेऊन जायचा. ट्रान्सपरंट असली पाहिजे, कारण की एक्झाम सेंटरवरती गेल्यानंतर तुमची वॉटर बॉटलसुद्धा चेक करतात. त्याच्यावरती काही लिहिलं आहे का असं सगळं चेक केलं जातं. तर त्याच्यामुळे ट्रान्सपरंट वॉटर बॉटल तुमची असली पाहिजे. हां, आता असे पण काही सेंटर्स असू शकतात जे तुम्हाला वॉटर बॉटलसुद्धा अलाउ करणार नाहीत. म्हणजे ते तुम्हाला सांगतील की वॉटर बॉटल अलाउड नाही आहे. मग त्यावेळी त्यांना तुम्ही एकदा विचारा की जर मी वॉटर बॉटल नेऊ नाही शकत तर तुमच्या एक्झाम हॉलमध्ये पाण्याची काही सुविधा आहे का, आम्हाला पाणी पुरवलं जाईल का, असं तुम्ही त्या एक्झामिनेशन सेंटरवाल्यांना विचारा. जर तिकडे पाण्याची सुविधा असेल तर त्या केसमध्ये तुम्ही वॉटर बॉटल बाहेर ठेवू शकता. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे बॉल पेन. आता तुम्हाला बॉल पेन घेऊन जायचे आहेत. मी रेकमेंड करीन 2 तरी बॉल पेन तुम्ही घेऊन जा. ब्लॅक घेऊन जा किंवा ब्ल्यू घेऊन जा, कुठलेही नेलं तरी चालेल. बट बॉल पेन तुम्हाला न्यायचं आहे, कारण की एक्झाम सेंटरवरती गेल्यानंतर तिकडे तुम्हाला अटेंडन्स शीटवरती साईन करावी लागते. काही ठिकाणी तुम्हाला सिग्नेचर करावे लागतात. तर त्यावेळी तुमच्याकडे बॉल पेन असलं पाहिजे. आणि मी तुम्हाला 2 बॉल पेन का बोलतोय, कारण की काही केसेसमध्ये मुलांकडनं पेन हरवतात. मग त्यावेळी असं नाही झालं पाहिजे की यार माझ्याकडे एकच पेन होतं, आता हे हरवलं, आता मी साईन कशामधनं करू, परत मला रफ शीटमध्ये काय रफ वर्क करायचं आहे तर ते कशाने करू. तर त्या केसमध्ये तुम्ही 2 तरी बॉल पेन घेऊन जा. नेक्स्ट आहे अनकंडिशनल अंडरटेकिंग. आता हा अनकंडिशनल अंडरटेकिंगचा फॉर्म सगळ्यांनाच घेऊन जायचा नाही आहे. हा कोणाला घेऊन जायचा आहे, ज्या पण मुलांच्या ॲडमिट कार्डमध्ये काही पण मिस्टेक असेल, ॲडमिट कार्डमध्ये फॉर एक्झाम्पल नेममध्ये मिस्टेक असेल, डेट ऑफ बर्थमध्ये मिस्टेक असेल, जेंडरमध्ये मिस्टेक असेल, फोटोग्राफ किंवा सिग्नेचर, ह्या 5 गोष्टींमध्ये जर तुमच्या ॲडमिट कार्डवरती काही मिस्टेक असेल तर त्या केसमध्ये तुम्हाला हा अनकंडिशनल अंडरटेकिंगचा फॉर्म घेऊन जायचा आहे. हा फॉर्म तुम्हाला कुठे मिळेल, हा फॉर्म तुम्हाला कसा फिलअप करायचा आहे, ह्याच्यावर मी एक डिटेलमध्ये व्हिडिओ प्रोव्हाइड केलेली आहे. तर ती व्हिडिओ तुम्ही चेकआउट करा. त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. आता अनकंडिशनल अंडरटेकिंगसोबत तुम्हाला एक रिलेव्हंट डॉक्युमेंटची झेरॉक्स कॉपीसुद्धा घेऊन जायचं आहे. म्हणजे जे पण डिटेल्स तुमचे मिस्टेक झालेले असेल, फॉर एक्झाम्पल नेममध्ये मिस्टेक झालं आहे आणि जर तुम्हाला ते नेम करेक्ट करून घ्यायचं आहे तर त्या केसमध्ये तुम्ही एक आधार कार्डची झेरॉक्स कॉपी घेऊन जाऊ शकता. म्हणजे आधार कार्डची ओरिजिनल कॉपी आणि त्याच्यासोबत तुम्ही झेरॉक्स कॉपी घेऊन जाऊ शकता. आणि जे पण मी तुम्हाला इथे डॉक्युमेंट सांगतोय हे सगळे तुम्हाला ओरिजिनल घेऊन जायचे आहेत. तुम्हाला झेरॉक्स कॉपी नाही घेऊन जायची आहे. हां, तुम्ही झेरॉक्स कॉपी सोबत ठेवू शकता, बट त्या तिकडे व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला ओरिजिनल आय डी प्रूफ पण तुम्हाला घेऊन जायचं आहे. आय होप हे तुम्हाला क्लिअर झालेलं असेल. इन केस जर तुम्ही PWD म्हणजे स्टुडंट असाल, पर्सन विथ डिसेबिलिटी असाल, जर तुम्हाला स्क्राईब रिक्वायर्ड वगैरे असेल तर त्याचेसुद्धा तुम्ही रिलेव्हंट डॉक्युमेंट घेऊन जा. PWD सर्टिफिकेट हे तुम्ही घेऊन जा, डिसेबिलिटी सर्टिफिकेट हे तुम्ही घेऊन जा. म्हणजे एक्झामिनेशन सेंटरमध्ये जर तुम्हाला विचारलं तुमच्याकडे सर्टिफिकेट आहे का तर ते तुम्ही त्यांना दाखवू शकता. सो हे काही इम्पॉर्टंट डॉक्युमेंट आहेत जे तुम्हाला एक्झामला जाताना घेऊन जायचे आहेत आणि ते अलाउड असणार आहेत. आता आपण बघूया बँड आयटम्स इन MST CET एक्झाम. म्हणजे अशा कोणत्या गोष्टी आहेत जे तुम्हाला एक्झाम सेंटरवरती अलाउड नाही करणार. तर सगळ्यात पहिले आहे तुमची बॅग. तुमची बॅग अलाउड करणार नाहीत. मला माहिती आहे आता भरपूर मुलांचे क्वेश्चन्स असतील, दादा माझं एक्झामिनेशन सेंटर आधीच खूप लांब आहे, आता मला तिथपर्यंत ट्रॅव्हल करण्यासाठी मला काही इम्पॉर्टंट गोष्टी तर घेऊन जावेच लागणार, मग त्यासाठी तर मला बॅग कॅरी करावीच लागणार आहे. तर काय करू, आता मला बॅग अलाउड नाही तर मी कॅरी करू शकतो का. तर लक्षात घ्या CETच्या एक्झामवरती बॅग अलाउड नाही आहे. बट बॅग ही तुम्ही नेऊ शकता, ती एक्झामिनेशन हॉलच्या बाहेर तुम्ही ठेवू शकता.
बट लक्षात घ्या की ह्या इथे एक्झामिनेशन सेंटरवाले काही रिस्पॉन्सिबिलिटीज घेणार नाहीत. म्हणजे बॅगबद्दल काही चोरीला गेलं किंवा काही गायब वगैरे झालं तर ते सेंटरवाले जबाबदारी घेणार नाहीत. बट हा तुम्ही बॅग नेऊ शकता. तिथे तुम्ही बघितलं म्हणजे ते एक्झामिनेशन सेंटरवरती सांगतील की तुम्ही बॅग आणली आहे तर तुम्ही ह्या एक्झाम हॉलच्या बाहेर तुम्ही बॅग ठेवून द्या. मग त्या तिकडे तुम्ही बॅग ठेवू शकता. बट ती सगळी रिस्पॉन्सिबिलिटी तुमची असेल. काही हरवलं तर सेंटरवाले रिस्पॉन्सिबिलिटी घेत नाहीत. सेकंड आहे रफ पेजेस. आता रफ पेजेस हे तुमच्या एक्झाम सेंटरवरती प्रोव्हाइड केले जातात. रफ पेजेस तुम्हाला घेऊन द्यायची गरज नाही आहे. बट मी तुम्हाला हे रेकमेंड करेन की मी 2-3 पेजेस तरी घेऊन जा. 2-3 पूर्ण रफ शीट तुम्ही घेऊन जा. कारण की काही एक्झाम सेंटर्समध्ये स्कॅम्स होतात. मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं आहे की काही एक्झाम सेंटर्समध्ये तुम्हाला रफ पेजेस प्रोव्हाइड नाही करत. फक्त एकच पेपर प्रोव्हाइड करतात आणि त्याच्यावर तुम्हाला सांगतात त्या एका पेपरवरती तुम्हाला फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स सगळं एका पेपरवरती तुम्हाला रफ वर्क करायचं आहे. मग त्यासाठी जर तिथे तुम्हाला रफ पेजेस देत नसतील तर त्यांना तुम्ही बोलू शकता की जर तुम्ही प्रोव्हाइड नसाल करत तर मी रफ पेजेस आणल्यात तर मी माझे रफ पेजेस यूज करू शकतो का. मग त्यांना तुम्ही अशी कंडिशन सांगू शकता. मग त्यासाठी बॅकअपसाठी रफ पेजेस घेऊन जा. अलाउड तर नाही आहेत बट मी बॅगेमध्ये ठेवू शकता. त्याच्यानंतर थर्ड आहे लॉगबुक. आता लॉगबुक पण अलाउड नाही आहे. लॉगबुक तुम्हाला घेऊन जायचं नाही आहे. भरपूर मुलांना क्वेश्चन्स असतात की दादा मला लॉग टेबलमध्ये सॉल्व करायचं असेल तर मी लॉगबुक घेऊन जाऊ का. तर बघा लॉग टेबल हे ऑलरेडी तुमच्या कॉम्प्युटर स्क्रीनमध्ये प्रोव्हाइड केलेलं असतं. जेव्हा तुमची CEDची एक्झाम सुरू होते ना वरती तुम्हाला लॉग टेबलचं ऑप्शन दिलेलं असतं. आता हे लॉग टेबलचं ऑप्शन कुठे असतं, कॉम्प्युटरवर तुम्हाला काय काय तुम्हाला करावं लागतं ह्याच्यावर मी एक डिटेलमध्ये सेपरेट व्हिडिओ प्रोव्हाइड केली आहे. A to Z सगळं मी त्याच्यामध्ये कव्हरअप केलेलं आहे. म्हणजे लॉग टेबल कुठे असतं, त्याच्यानंतर तुमचे कलर कोड काय असतात, एकदम A to Z सगळे डिटेल्स त्याच्यामध्ये मी प्रोव्हाइड केले आहेत. तर ती व्हिडिओ जाऊन तुम्ही नक्की चेकआउट करा. त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला आय बटनमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. नंतर नेक्स्ट आहे तुमचा रायटिंग पॅड. आता रायटिंग पॅडसुद्धा अलाउड नाही आहे. रायटिंग पॅडसुद्धा बँड आहे. आता ह्याच्यामध्ये मुलांचे क्वेश्चन्स असतात की दादा ट्रान्सपरंट रायटिंग पॅड पण नाही चालणार का. तर बघा प्रत्येक एक्झाम सेंटरची कंडिशन वेगवेगळी आहे. काही एक्झाम सेंटरमध्ये तुम्हाला रायटिंग पॅड अलाउड करतील. काही एक्झाम सेंटरवरती तुम्हाला रायटिंग पॅड अलाउड नाही करणार. जे एक्झाम सेंटरवरती बोलतील की तुम्ही रायटिंग पॅड घेऊ शकता बट ते ट्रान्सपरंट असले पाहिजे. सो त्याच्यामुळे डिपेंड्स ऑन एक्झाम सेंटर. सो तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही रायटिंग पॅड घेऊन जाऊ शकता. त्या तिकडे जर अलाउड करत असतील तर घेऊन बसू शकता. त्याच्यावर तुम्ही रफ पेजवर ठेवून तुम्ही सगळं सॉल्व्ह करू शकता रफवर तुमचं. आणि जर अलाउड नसेल तर तुम्ही ते बॅगेमध्ये बाहेर ठेवू शकता. सिम्पल. सो हे तुमच्यावर आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे कुठलीही बुक तुम्ही नाही नेऊ शकत. बुक वगैरे अलाउड नाही आहे. ही ओपन बुक टेस्ट नाही आहे. कॅल्क्युलेटर पण अलाउड नाही आहे. काही मुलांचे क्वेश्चन्स होते की दादा कॅल्क्युलेटर असतं का स्क्रीनवरती. तर स्क्रीनवरती कॅल्क्युलेटर वगैरे नसतं आणि तुम्हाला सुद्धा कॅल्क्युलेटर यूज नाही करायचं आहे. त्या तिकडे सगळं मॅन्युअल तुम्हाला कॅल्क्युलेशन करायचं आहे. त्याच्यानंतर मोबाईल फोन किंवा स्मार्ट वॉचेस हे इलेक्ट्रॉनिक गॅजेट्ससुद्धा तुम्हाला अलाउड नाही आहेत. आता जर तुमचं सेंटर खूप लांब आलं असेल तर त्या केसमध्ये आता आपल्याला मोबाईल वगैरे तर न्यावेच लागणार ना. मग त्यासाठी तुम्ही बॅगेमध्ये मोबाईल ठेवू शकता आणि ती बॅग एक्झामिनेशन हॉलच्या बाहेर तुम्ही ठेवू शकता. बट लक्षात घ्या की त्या तिथे कोणीही रिस्पॉन्सिबिलिटी घेत नाही. आय होप हे तुम्हाला समजलेलं असेल की नक्की कोणते कोणते बँड आयटम्स आहेत जे एक्झामिनेशन सेंटरवरती अलाउड नाही करणार. नेक्स्ट आपण बघूया तुमचा ड्रेस कोड. लक्षात घ्या की सीईडच्या एक्झामसाठी ॲज सच ऑफिशियली ड्रेस कोडबद्दल काही इन्फॉर्मेशन नाही दिली आहे. म्हणजे सीईड त्यांनी असं काही सांगितलं नाही आहे की तुम्ही हाच ड्रेस कोड फॉलो करायचा आहे, हे कपडे तुम्ही घालून नाही यायचे आहेत. असं कुठलंही ऑफिशियल ब्रॉशर किंवा नोटीस वगैरे प्रोव्हाइड नाही केली आहे. बट स्टील मी तुम्हाला काही इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन सांगतो ज्याच्याने तुम्हाला एक्झाम सेंटरवरती प्रॉब्लेम होणार नाही. सगळ्यात पहिले आपण बघूया बॉईजसाठी. तर बॉईजनी प्लेन टी शर्ट किंवा शर्ट घालून जाऊ शकता. असं कुठलं टी शर्ट घालू नका ज्याच्यावरती जास्त काही टेक्स्ट लिहिलेलं असेल. म्हणजे असतात ना काही कोट किंवा काय असे सेवेज काही सेंटेन्स वगैरे लिहिलेले असतात तर ते अवॉइड करा. नाहीतर एक्झाम सेंटरवरती गेल्यानंतर ते पूर्ण रीड करतील की यार काय लिहिलं याच्या शर्टावरती, काही कॉपी करता प्रयत्न नाही करताना. तर त्याच्यामुळे प्लेन टी शर्ट किंवा प्लेन शर्ट तुम्ही घालून जाऊ शकता. नेक्स्ट तुम्ही जीन्स, ट्रॅक पॅन्ट किंवा ट्राउझर घालून जाऊ शकता. जास्त पॉकेटवाले पॅन्ट घालू नका. म्हणजे 6 पॉकेट जीन्स किंवा कुठले पॅन्ट्स वगैरे असतील ज्याच्यामध्ये जास्त पॉकेट्स असतील तर ते घालून जाऊ नका. म्हणजे सीईडी सर असं काही बोलले नाहीत की जास्त पॉकेट वगैरे घालून येऊ नका. बट एक्झाम सेंटरवरती गेल्यानंतर ना तुमचीच जास्त चेकिंग होईल. तिकडे तुम्हाला ह्या खिशामध्ये हात घालून बघतील, त्या खिशामध्ये हात घालून बघतील की काय चीट वगैरे आणली आहे का, काय कॉपी करण्याचा प्रयत्न करतोय का. तर त्याच्यामुळे असे पॅन्ट तुम्ही अवॉइड करा. नाहीतर सगळ्यांपेक्षा जास्त चेकिंग तुमचीच होईल त्या तिकडे. नेक्स्ट तुम्ही फुटवेअरसाठी नॉर्मल स्लीपर किंवा सँडल्स घालून जाऊ शकता. शूज तुम्ही अवॉइड करा. अगेन सीईडी सेल काय बोलले नाहीत की तुम्ही शूज नाही घालू शकत. बट तिकडे चेकिंग करताना तुम्हाला शूज वगैरे काढायला लावतील. मग अजून तिकडे तुम्हाला जास्त टाईम वेस्ट होईल. तर त्याच्यामुळे नॉर्मल स्लीपर किंवा सँडल घालून जाऊ शकता. तर हे नॉर्मल काही बॉईजसाठी हे पूर्ण ड्रेस कोड आहे.
त्याच्यानंतर गर्ल्ससाठी बघितलं तर मेहंदी अलाउड नाही आहे, कारण की लक्षात घ्या की सीईडीच्या एक्झामला गेल्यानंतर तिकडे तुमचे बायोमेट्रिक्स घेतात, तुमचे फिंगरप्रिंट वगैरे तुमचे स्कॅन केले जातात. तर त्यावेळी जर तुमच्या हातावरती काय लागलेलं असेल किंवा काही मेहंदी वगैरे असेल तर त्या केसमध्ये तुमचे फिंगरप्रिंट प्रॉपरली स्कॅन होणार नाहीत. तर त्याच्यामुळे मेहंदी वगैरे अलाउड नाही आहे. काढलेली असेल तर ट्राय करा ते पूर्ण म्हणजे काढून टाकायचं. त्याच्यानंतर तुमचा टॉप, टी शर्ट किंवा तुम्ही कुर्ता घालून जाऊ शकता. जीन्सची पॅन्ट, पायजमा किंवा ट्राउझर तुम्ही घालून जाऊ शकता. जर आपण फुटवेअरचं बोललो तर स्लीपर आणि सँडल्स तुम्ही घालून जाऊ शकता. अगेन शूज वगैरे घालायचे असतील तर घालू शकता, बट त्या तिकडे तुम्हाला काढायला लावते, तर त्याच्यामुळे ते अवॉइड करा. नॉर्मल स्लीपर किंवा सँडल्स तुम्ही घालू शकता. सो आय होप हे तुम्हाला समजलेलं असेल की गर्ल्ससाठी आणि बॉईजसाठी नक्की काय ड्रेस कोड आहे. आता आपण नेक्स्ट बघूया प्रोसेस ॲट एक्झाम सेंटर. म्हणजे एक्झाम सेंटरवरती गेल्यानंतर तुम्हाला काय काय प्रोसेस करावी लागणार आहे, कारण की भरपूर मुलं पहिल्यांदा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम देतात. म्हणजे त्यांनी JEE किंवा नीट सारखी एक्झाम नाही दिली आहे, बट ते पहिल्यांदा MST CETची एक्झाम देतात, एक पहिल्यांदा एंट्रन्स एक्झाम देतात. आणि त्याच्यामुळे ती मुलं टेन्शनवरती आहेत की दादा कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम आहे, त्याच्यामध्ये एक्झाम सेंटरवरती गेल्यानंतर आम्हाला काय काय प्रोसेस करावी लागेल, हे सगळ्यांचे क्वेश्चन्स होते. सो आता हे मी तुम्हाला स्टेप्स एक्सप्लेन करतो. सगळ्यात पहिले नॉर्मल ह्या इकडे तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केलं जातं. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन म्हणजेच काय, तुमचा ID प्रूफ, ओरिजिनल ID प्रूफ आणि तुमचा हॉल तिकीट हे सगळे व्हेरीफाय केलं जातं. सगळं चेक करतात की तुमच्या ID प्रूफवरती आणि तुमच्या हॉल तिकीटवरती जे पण डिटेल्स दिले आहेत हे सगळे मॅच होत आहेत की नाही. त्याच्यावरती जो पण फोटो दिला आहे तर त्या फोटो आणि तुमचा फेस हा रेकग्नाइज होतोय की नाही. म्हणजेच काय की त्या फोटोमध्ये जो पर्सन आहे तो तुम्हीच आहात की नाही हे सगळं व्हेरीफाय केलं जातं. नाहीतर कोणतरी डमी कॅन्डिडेट पण बसवतात, तर त्याच्यामुळे हे व्हेरीफाय केलं जातं. सगळ्यात पहिले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं. नेक्स्ट सगळी तुमची कॉपी चेकिंग होते. म्हणजे तुमच्या खिशात वगैरे हात घालून चेक केलं जातं की कॉपी वगैरे आणली नाहीत ना, किंवा काय सगळं म्हणजे नॉर्मली चिटिंग करायचं तुम्ही प्रयत्न करणार नाही आहेत ना, तर हे सगळं तुमचं चेकिंग केलं जातं. त्याच्यानंतर तुम्हाला एक्झाम हॉलमध्ये एंट्री मिळते. एक्झाम हॉलमध्ये एंट्री मिळाल्यानंतर त्या तिकडे तुमचे बायोमेट्रिक्स घेतले जातात, तुमचे फिंगरप्रिंट्स आणि तुमचा फोटोसुद्धा घेतला जातो. तर त्याच्यामुळे तुमचे फिंगर वगैरे असतील हे सगळे तुम्ही साफ करून ठेवा, म्हणजे तिकडे गेल्यानंतर काही प्रॉब्लेम वगैरे होणार नाही आहे. आणि ह्याच्याबद्दल एक स्ट्रिक्ट इन्स्ट्रक्शन तुमच्या हॉल तिकीटच्या इन्स्ट्रक्शन पेजवरती पण दिलं आहे, तर ते तुम्ही रीड करू शकता. एकदम तुमचे फिंगरप्रिंट वगैरे घेतले त्याच्यानंतर तुम्हाला एक कॉम्प्युटर अलॉट केला जातो. म्हणजे तुम्हाला एका कॉम्प्युटर स्क्रीनसमोर बसवलं जातं. हे अर्धा तास आधीच तुम्हाला कॉम्प्युटर स्क्रीनसमोर बसवलं जातं आणि त्या तिकडे टायमर सुरू असतो की आता ह्या टायमामध्ये तुमची एक्झाम सुरू होईल. एकदा तुमची एक्झाम सुरू झाली तर त्या तिकडे तुम्हाला लॉग इन वगैरे करायचं असतं. लॉग इन करून झाल्यानंतर तुम्ही तुमची एक्झाम स्टार्ट करू शकता. आता कॉम्प्युटर स्क्रीनमध्ये तुम्हाला काय काय करायचं असतं, म्हणजे तुम्हाला कॉम्प्युटरवरती काय काय डिटेल्स एंटर करायचे असतात, तुम्हाला कॉम्प्युटरवरती एक्झाम कशी अटेम्प्ट करायची असते. जर तुम्ही अजूनपर्यंत कॉम्प्युटरला हात जरी लावला नसेल तरी मी तुम्हाला एक रेकमेंड करेन. मी एक व्हिडिओ बनवली आहे, हाऊ टू अटेम्प्ट MST CET एक्झाम ऑन कॉम्प्युटर. तर ती एक व्हिडिओ बनवली आहे, तर ती व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी चेकआउट करा. ती व्हिडिओ बघितल्यानंतर मी तुम्हाला गॅरंटी देतो की तुम्हाला नेक्स्ट लेवल कॉन्फिडन्स बिल्ड होईल आणि तुम्हाला समजेल की तुमची सीईडीची एक्झाम कॉम्प्युटरवर कशी होते. तर त्याच्यामुळे ती तुम्ही व्हिडिओ नक्की चेकआउट करा. तुम्हाला त्याच्यामध्ये A to Z सगळ्या माहिती मी तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे. तर त्या व्हिडिओची लिंक मी तुम्हाला ह्या आय बटनमध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. तर हे काही प्रोसेस आहे जी तुम्हाला एक्झाम सेंटरवरती गेल्यानंतर करावी लागते. काही एवढं हार्ड नाही आहे की एवढं स्ट्रिक्ट वगैरे नाही आहे. सो त्याच्यामुळे काही पण टेन्शन घेऊ नका. सो गाईज आय होप हे जेवढं पण मी तुम्हाला सांगितलं हे सगळं तुम्हाला समजलेलं असेल. जर सगळं समजलेलं असेल तर मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा की येस दादा आय गॉट इट. आणि त्याच्यासोबत ह्या व्हिडिओला तुम्ही लाईकसुद्धा नक्की करा. मी बघतोय की भरपूर मुलं लाईक करत नाही आहेत, तर लाईक नक्की करा. आणि कॉमेंट सेक्शनच्या बाजूला हाईपचं ऑप्शन आहे, तर हाईपसुद्धा नक्की करा. कारण की जेवढी तुम्ही ही व्हिडिओ हाईप कराल तेवढी ही व्हिडिओ अजून जास्त मुलांपर्यंत पोहोचेल. तर त्याच्यामुळे हाईप करायला तुम्ही विसरू नका. ऑल्सो आपला व्हॉट्सॲप चॅनल आहे, तर हे पण तुम्ही जॉईन करून ठेवा. ह्या चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केली आहे. या चॅनलवरती जेवढे पण तुमचे शिफ्ट वाईज इम्पॉर्टंट टॉपिक्स मला मिळतील, जे पण मेमरी बेस मला क्वेश्चन मिळतील, तर ते क्वेश्चन मी ह्या व्हॉट्सॲप चॅनलवरती प्रोव्हाइड करणार आहे. तर त्याच्यामुळे हा तुम्ही चॅनल जॉईन करून ठेवा. ह्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. मला इंस्टाग्रामवर सुद्धा तुम्ही नक्की फॉलो करा. इंस्टाग्रामवर पण मी तुम्हाला काही कॉन्टेंट प्रोव्हाइड करत असतो. जर काही पर्सनली डाऊट वगैरे विचारायचे असतील तर मला डायरेक्टली इंस्टाग्रामवर मेसेज करू शकता. ह्या इंस्टाग्रामवर मी तुम्हाला लवकरात लवकर रिप्लाय करायचा ट्राय करतो. तर ह्याची सुद्धा लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. सो गाईज आय होप हे सगळं तुम्हाला समजलेलं असेल. दॅट्स इट फॉर व्हिडिओ. कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू मग पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी या अँड गुड डे.